गुलामगिरीच्या जोखडातनं मुक्त केलं, त्या ज्ञानज्योती क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या निमित्ताने मी त्यांना अतिशय विनम्र अशा प्रकारची आदरांजली व्यक्त करतो। आणि आज त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांच्या जन्मगावी या स्मारकाचं भूमिपूजन करण्याची संधी मला मिळाली, हे खरोखर मी माझं अतिशय मोठं भाग्य समजतो। आपण बघा, आपल्या समाजामध्ये जेव्हा जेव्हा रूढीवाद वाढला, विषमता वाढली, जातीवाद वाढला, मनुष्याने मनुष्याला मनुष्य समजणं बंद केलं, त्यावेळी आम्ही सामाजिक आर्थिक गुलामगिरीत गेलो आणि परकीय आक्रमकांनी आम्हाला गुलाम बनवलं। आणि असाच एक कालखंड जो या देशामध्ये खऱ्या अर्थानं जातीपातीनं विभागलेला समाज, एकीकडे कोणीतरी उंच आहे, कोणीतरी खाली आहे, अशा पद्धतीची भावना ही समाजामध्ये रुजवण्याचा प्रयत्न होता। आणि त्याही परिस्थितीमध्ये सर्वात वाईट अवस्था जर कोणाची असेल तर आमच्या महिलांची होती। कुठल्याही समाजाच्या महिला असो, त्या महिलांना अत्यंत हीन अशा प्रकारची वागणूक देणं ही समाजामधली रूढी होती, ही समाजातली परंपरा होती। त्या ठिकाणी एखादी महिला विधवा झाल्यानंतर तिची संपत्ती देखील जायची, ती विधवा झाल्यानंतर तिला कुठले अधिकार नाही राहायचे। सतीसारखी प्रथा आमच्याकडे होती, विधवेला जणू काही ही अपशकुनी आहे अशा पद्धतीनं वागवलं जायचं। विधवेला आणि आमच्या मुलींना शिकण्याचा देखील अधिकार त्या ठिकाणी नव्हता। अशा परिस्थितीमध्ये क्रांतीचं रणशिंग फुंकणारे महात्मा ज्योतिराव फुले आणि त्या ठिकाणी ज्ञानज्योती क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी या समाजातल्या रूढींच्या विरुद्ध एक मोठं बंड पुकारलं आणि हा निर्णय केला की स्त्रियांना अधिकार द्यावे लागतील, स्त्रियांना अशा पद्धतीनं वागवता येणार नाही। आणि म्हणून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी निर्णय केला की स्त्रियांना जर शिक्षण घेण्याचा अधिकार नसेल तर तो अधिकार मी देईन, मी स्त्रियांना शिकवीन। आणि त्यांनी पहिली शाळा त्या ठिकाणी सुरू केली आणि त्या शाळेच्या माध्यमातून आपल्याला कल्पना आहे की भिडेवाड्याची शाळा सुरू झाल्यानंतर ज्या प्रकारे रूढीवाद्यांच्या त्रासाचा सामना त्यांना करावा लागला, चिखल फेकलं, शेड फेकलं, विष्ठा फेकली, दगडं मारली, पण त्या इतक्याही ढळल्या नाहीत। एक प्रसंग आहे की क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी महात्मा ज्योतिबा फुलेंना सांगितलं, मला अजून एक लुगडं हवं आहे। त्यावेळी महात्मा फुलेंना आश्चर्य वाटलं, कारण त्या कधीच काही मागायच्या नाही आणि या नवीन लुगडं का मागतात। त्यावेळी कोणीतरी महात्मा ज्योतिबा फुलेंना सांगितलं की सावित्री आई जेव्हा रोज शाळेमध्ये जातात त्यावेळी त्यांच्यावर कोणी विष्ठा फेकतं, कोणी शेड फेकतं, विद्यार्थ्यांना तशा अवस्थेत शिकवणं विद्यार्थिनींना हे चांगलं वाटत नाही, म्हणून एक अजून त्यांना लुगडं हवं आहे की त्या ठिकाणी जे खराब झालेलं लुगडं आहे ते बदलून त्या विद्यार्थ्यांना त्या शिकवतील। अन्यथा अशा पद्धतीनं जर त्या विद्यार्थिनींना त्यांनी शिकवलं तर विद्यार्थिनींच्या मनावरही त्याचे विपरीत परिणाम होतील। आणि लगेच महात्मा ज्योतिबा फुलेंनी एक नवीन लुगडं सावित्री आईंकरता घेतलं। आपण बघा किती संघर्षातून त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं सावित्री आईंचं कार्य उभं राहिलं। सातत्याने वेगवेगळ्या पद्धतीनं जी मुलं आहेत त्या मुलांना शिकवण्याचं काम, मुलं दत्तक घेण्याचं काम, ज्यांचं कोणी नाही त्यांची आई ही सावित्री आई होती। ज्यांना समाजाने वाळीत टाकलं, ज्यांना समाजाने अस्पृश्य ठरवलं, त्यांना जवळ करणारी, त्यांना आपल्या पदरात घेणारी आमची सावित्री आई होती। आणि म्हणूनच खऱ्या अर्थानं या देशामध्ये ज्यांच्याकडे पाहून आपल्याला प्रेरणा मिळते अशी जी नावं आहेत त्यातलं एक प्रमुख नाव जर कुठलं असेल तर ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचं
त्या ठिकाणी नाव आहे की ज्यांनी समाजातली विषमता दूर करण्याकरता प्रचंड मोठं कार्य त्या ठिकाणी केलं. बालहत्या प्रतिबंधक काम त्यांनी केलं. मुलींना मारून टाकलं जायचं, लहानपणीच त्यांची हत्या व्हायची, अशा मुलींना दत्तक घेण्याचं काम त्यांनी केलं. विधवेंच्या मुलांना दत्तक घेण्याचं काम त्यांनी केलं. एक प्रकारे हे जे मातृत्व त्यांनी दिलं त्यातूनच समाजामध्ये मोठ्या प्रमाणात जागृती झाली आणि खऱ्या अर्थानं या सगळ्या रूढी परंपरा मोडून काढण्याचं काम हे महात्मा ज्योतिबा फुलेंनी केल्यामुळेच समाजामध्ये समता निर्माण करण्याचं कार्य हे त्या ठिकाणी मजबूत झालं, ते बळावलं. आणि म्हणूनच अशा प्रकारचे जे आमचे महनीय लोक आहेत, जे आमचे प्रेरणा स्रोत आहेत, यांचं उचित स्मारक असलंच पाहिजे. हे स्मारक एकीकडे त्यांच्या कार्याची आठवण तर आपल्याला देतच, पण त्यासोबत लढण्याची प्रेरणाही देतं. जेव्हा जेव्हा समाजामध्ये विषमता तयार करण्याचा प्रयत्न होईल, जेव्हा जेव्हा आमच्या स्त्रियांना, आमच्या मुलींना त्या ठिकाणी दाबण्याचा प्रयत्न होईल, त्यावेळी या स्मारकातनंच क्रांतीची बीजं त्या ठिकाणी तयार होतील आणि समाजामध्ये हे करण्याची हिंमत देखील कोणी दाखवणार नाही. आणि म्हणून हे स्मारक या ठिकाणी तयार करण्याचा प्रयत्न आपण करतो.